नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना मी एक सांगू इच्छितो. सध्या महाराष्ट्रात RTOमध्ये एक नवीन GR आला आहे, VLDT नसेल तर नॅशनल परमिट गाड्यांचा पासिंग होत नाही. गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, ओके सर्व होतं, पासिंगला गाडी ओके आहे, पण फिटनेस देत नाही का तर VLDT नाही आहे. अच्छा, 2018ला GR निघाला, गाडीवाल्यांना मुदतवाढ दिली, 2019पासून कंपल्सरी झालं का GR बाहेरून बसवायला तुम्ही मुदतवाढ दिली, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर केंद्र शासनचा जी जबाबदारी आहे का कंपनीला सांगून कंपनीने VLDT बसवून देणं पाहिजे. आणि कंपनीने आमच्याकडून VLDT वाहन GPS ज्याला म्हणतो डिटेक्टर पॅनिक बटन ते कंपनीने बसवून दिलेलं आहे. कंपनीने त्याचे पैसे घेतले नवीन गाडी घेताना. अच्छा, 19मध्ये GR आला, 21ला गाडी घेतली पास झाली, 22ला गाड्या घेतल्या पास झाला, 23ला पास झाली, 24ला पासिंग पास झाली. मग आता 26मध्ये का अडवणूक येतो VLDT. अच्छा, पहिले 16 डिजिट होते, आता तुम्हाला 18 डिजिट पाहिजे. उद्या 2 वर्षांनी सांगाल का 20 डिजिट पाहिजे. म्हणजे वाहतूकदारांनी तुम्हाला 2 वर्षांनी 3 वर्षांनी जेव्हा इच्छा होईल केंद्र सरकारची वाढवणार, वाहतूकदारांनी नवीन VLDT बसवायचे. कंपनीने जर बसून दिलं आहे तर ती गाडी का पास होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला का कंपनीने VLDT बसून नाही दिल्या तरी गाड्या पास झाल्या. म्हणजे मग अधिकारी काय करत होते, अधिकाऱ्यांना GR विषय माहीत नाही आहे. जर एखादा अधिकाऱ्याला GRचं नॉलेज नसेल, त्याला काय माहीत नसेल, तर तुम्ही ड्रायव्हर किंवा वाहतूकदारावर कसं प्रेशर आणू शकतात. म्हणजे GR येतो ते फक्त वाहतूकदारांना लुटण्यासाठी. अधिकाऱ्यांना GR बद्दल काय माहीत नाही. हा GR आहे 2019पासून, तर त्या गाड्या कशा पास झाल्या. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. मग आता आणखीन मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी VLDT जबरदस्ती सक्ती केली. अच्छा, ठीक आहे, केली, चांगली गोष्ट आहे. काहीतरी टेक्नॉलॉजी येते ती यायला पाहिजे, त्याच्या आम्ही पण त्या टेक्नॉलॉजीच्या नावावर फक्त वाहतूकदारांना लुटण्याचा प्रयत्न चालू आहे. आता माझा एक प्रश्न आहे, केंद्र सरकारचा हा GR फक्त महाराष्ट्राला लागू होतो, बाकी राज्यांना लागू होत नाही. आणि त्याचं उदाहरण देतो का माझ्या गाड्या फिटनेस